कधी कधी जे समोर दिसतं ते खरं नसतं. आपुलकीच्या चेहऱ्यामागे लपलेलं विकृत मन आणि त्या नकळत अडकलेल्या बळीला आपली चूक समजून येईपर्यंत फार उशीर झालेला असतो. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टे गावातील एका साडीच्या दुकानात कल्पना नावाची एक 19 वर्षाची तरुणी कामाला होती. ती तिथे वर्षभरापासून काम करत होती. दुकानाचा मालक 42 वर्षाचा अशोक कदम कल्पनावर नेहमीच इतरांपेक्षा जास्त मेहरबान असायचा. तिला जास्त पगार द्यायचा, नवीन कपडे घेऊन द्यायचा. पण अशोकचा हा उदारपणा इतकाच निष्पाप होता का, की या सगळ्यामागे लपलेला होता एक विकृत हेतू. मालक अशोकचा हा उदारपणा केवळ दिखावा होता. कल्पना अजूनही त्या न कळत्या वयात होती. तिला वाटायचं कोणी तिची काळजी घेतंय, पण तिला हे माहीत नव्हतं की हसतमुख चेहऱ्याच्या मागे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा एक घातक डाव सुरू होता. माणूस कितीही चेहरे बदलत असला तरी एक क्षण असा येतो जेव्हा त्याचं खरं रूप आपल्या डोळ्यासमोर उघड पडतं. पण कधी कधी तो क्षण येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. तो कल्पनाला आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अशोकला कल्पना हवी होती, फक्त आणि फक्त आपल्या विकृत इच्छांसाठी. कल्पनाला आकर्षित करण्यासाठी अशोकने तिच्यावर बराच खर्च केला. कधी नवे ड्रेस तर कधी महागडे गिफ्ट्स. हे सगळं तिला स्पेशल वाटावं यासाठीचा डाव होता. हळूहळू तिला आपल्या जाळ्यात ओढलं. काही दिवसातच त्यांच्यात शरीर संबंधासाठी असलेलं प्रेम सुरू झालं. तो कल्पनाचे व्यक्तिमत्व मोकळे करून आणि तिच्या जीवनात भावना टाकून खूप वेळ सुंदर वेळेचा आनंद घ्यायचा. कल्पनाला वाटत होतं की हे खरं प्रेम आहे. त्यामुळे कल्पनाही कोणताही विचार न करता अशोकला तिचे व्यक्तिमत्व मोकळे करून द्यायची आणि अशोकही त्या कवळ्या व्यक्तिमत्वाचा आनंद घ्यायचा. पण तिच्या भोळ्या मनाला अजून हे कळत नव्हतं की प्रेमाच्या नावाखाली तिचं आयुष्य विकलं जातंय. ती अशोकच्या फसव्या दुनियेत पूर्णपणे अडकली होती. 4 महिन्यापासून कधी दुकानात तर कधी लॉजवर त्यांचे शरीर संबंध सुरू होते. पण प्रेमाच्या त्या झगमगाटात कल्पनाला हेच कळालं नाही की तिचं स्वतःचं आयुष्य कुठे वाहून जातंय. कधी काळी डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारी ती मुलगी आज एका अंधारात हरवली होती आणि तिला ते कळायलाच फार उशीर झाला. एके दिवशी अचानक पोटात विचित्र दुखायला लागलं. तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या काळजाचं थरकाप उडवून टाकणारी बातमी दिली. तू 3 महिन्याची गर्भवती आहेस आणि पोटातलं बाळ चांगलंच वाढतंय. हे ऐकून कल्पनाला अक्षरशः धक्का बसला. तिला एकदम सगळं आठवलं आणि स्वतःची चूकही तीव्रतेने जाणू लागली. त्या घाबरलेल्या अवस्थेत तिने ही गोष्ट मालक अशोकला सांगितली. पण अशोकने काय केलं? अशोकला तिची जेवढी जिरवायची होती तेवढी त्याने जिरवली होती. त्यामुळे त्याने थेट उत्तर दिलं, तू हे बाळ ठेवू नकोस. काही खरं नाही होणार तुझं. कल्पना सुन्न झाली. पण आता ती मागे हटणारी नव्हती. कारण पोटात वाढणारं ते बाळ तिच्या फसवलेल्या प्रेमाचं नाही तर तिच्या अस्तित्वाचं सत्य होतं. कल्पनाने आता आपला निर्णय स्पष्ट केला होता. तू मला गर्भवती केलं आहेस. आता मी तुझ्याशिवाय कुणाचं ऐकणार नाही. तिने अशोकसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पण अशोकसाठी ही फक्त एक चूक होती. त्याच्या नजरेत कल्पना जबाबदारी नव्हती, फक्त एक त्रास होती. त्याला समाजात बदनामीची भीती वाटत होती. त्याचं स्टेटस, इज्जत, प्रतिष्ठा हे सगळं त्याला जपायचं होतं. पण जिच्या आयुष्याची तो खेळला तिच्या जखमा त्याला दिसतच नव्हत्या. तो वारंवार नकार देत होता. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. हे अशक्य आहे असं तो तिला पुन्हा पुन्हा सांगत राहिला. पण कल्पना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती लढत होती आपल्या पोटातल्या बाळासाठी आणि त्या माणसाकडून न मिळालेल्या न्यायासाठी. जवळजवळ आठवडाभर त्यांच्यात याच गोष्टीवरून वाद सुरू होते. एकीकडे प्रेम, विश्वासघात आणि मातेची ओल आणि दुसरीकडे समाज, प्रतिष्ठा आणि पळपुटेपणाचं कुरूप रूप. कल्पना अशोकचा पिछा सोडायला तयारच नव्हती. हळूहळू ही गोष्ट साडीच्या दुकानातील इतर कर्मचाऱ्यांच्या कानावरही पडली. आता मालक अशोक घाबरला. त्याला वाटलं आता घेण्याचं आणि देण्याचं झालं. ही बातमी जर गावात पसरली तर लोक माझ्याकडे इज्जतीच्या नाही तर घृणेच्या नजरेने पाहतील. ही भीती त्याच्या मनात खोलवर घर करून बसली होती. कल्पना वारंवार अशोकसोबत राहण्याची मागणी करत होती. तिचं प्रेम खरं होतं, पण अशोकचं तो फक्त सुटका शोधत होता.
आता कल्पनापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी अशोकने एक भयंकर कट रचला. त्याने पुन्हा एकदा तिच्यासोबत प्रेमाने वागायला सुरुवात केली. हसणं, गोड शब्द, काळजी आणि त्या नकली प्रेमाचं नाट्य सगळं परत सुरू झालं. कल्पनाच्या सर्व मागण्या त्याने फक्त दिखाव्यासाठी मान्य केल्या. ती पुन्हा त्याच्या त्या लबाड प्रेमात गुंतली. तिला वाटलं आता सर्व काही ठीक झालंय, तो मला आणि आपल्या बाळाला स्वीकारेल. पण तिला कुठे माहीत होतं की जी व्यक्ती तिला मिठीत घेत होती तीच तिला कायमची पोकळी देणार आहे. 9 फेब्रुवारीला अशोकने त्या दिवशी कल्पनाकडून पुन्हा शरीर संबंधाची अपेक्षा केली. कल्पना आनंदाने तयार झाली, कारण तिला वाटत होतं की आता ते दोघं एकत्र नवीन सुरुवात करणार आहेत. तो तिला गावाच्या बाहेर एका शेतात घेऊन गेला. तेच शेत जिथे कुणी जाणारही नव्हतं आणि जिथे तो आपल्या नीतिहीन हेतूची अखेरची पायरी रचत होता. सुरुवातीला त्यांच्यात शरीर संबंध झाले. कधी कधी विश्वासाचं इनाम म्हणून मृत्यू मिळतो आणि प्रेमाचे नावे माणूस नराधम बनतो. पण बिचारी कल्पना, तिला काय कल्पना होती की पुढच्या काही क्षणात तिचं आयुष्य नाही तर तिचा श्वासच हिरावून घेतला जाणार आहे. तिला वाटत होतं आता सगळं ठीक होईल, अशोक मला आणि आपलं बाळ दोघांना स्वीकारेल. या विचारांनी तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, डोळ्यात शांतता होती. पण शरीर संबंध झाल्यानंतर मालक अशोकने अचानक तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबायला सुरुवात केली. कल्पना धडपडत राहिली, आर्त किरकाळी मारत राहिली, पण तिचा आवाज त्या शेतात कुणालाच ऐकू गेला नाही. त्या नराधमाने जागेवरच तिचा जीव घेतला. एक क्षण आणि तिचं स्वप्नभंग नाही तर संपूर्ण अस्तित्वच मिटवलं गेलं. इतक्यावरच तो थांबला नाही. त्यानं तिचा मृतदेह शेतातच जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. कोणताही पुरावा उरणार नाही असं त्याला वाटत होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 10 फेब्रुवारी सकाळचं कोवळं ऊन आणि शेतात जात असलेले काही गावकरी. अचानक त्यांना एक अर्धवट जाळलेला मृतदेह दिसला. त्या दृश्याने त्यांची काळीज हलली, धडकी भरली. ते थेट गडचिरोली पोलिसांकडे गेले. पोलिसांनी शरणार्थार्थ घटनास्थळी धाव घेतली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक स्वतः तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आता सुरू झाला खरा शोध. सत्याचा, न्यायाचा आणि मानवतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या गुन्हेगाराचा. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या अर्धवट जाळलेल्या मृतदेहाची ओळख पटवली. ज्याला त्यांनी मृत म्हणून पाहिलं ती कोण होती हे ऐकून सगळ्यांची काळजी हलली. ती होती साडीच्या दुकानात काम करणारी 19 वर्षाची निष्पाप कल्पना. हे समजताच पोलिसांनी एक क्षणही न दवडता तपासाला वेग दिला. वेगवेगळ्या पथकांना अशोकच्या शोधासाठी रवाना केलं. स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांच्या पथकांनी विशेष छापा टाकून अशोक कदमला ताब्यात घेतलं. तो घाबरला होता, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याची लाज, प्रतिष्ठा, खोटं प्रेम सगळं गळून पडलं. त्याने अखेर संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. हो, मीच कल्पनाचा खून केला, तिचा मृतदेह शेतात जाळला आणि पळून आलो. तो सगळं सांगताना पोलीसही सुन्न झाले, कारण अशा विकृत विचारांचा माणूस समाजात खुलेआम वावरत होता. पण आता तो जेलमध्ये आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक खोल धडा शिकवून जाते. वासनातेतून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा हा एक जिवंत आणि सुन्न करणारा पुरावा आहे. कल्पनाने अशोकवर विश्वास ठेवला, पण तिच्या भोळ्या प्रेमाची किंमत तिला स्वतःचा जीव देऊन मोजावी लागली. कधीकधी एक चुकीचा विश्वास अख्खं आयुष्यच उद्ध्वस्त करून जातो. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? अशोक कदमसारख्या नराधमाला किती शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. धन्यवाद.